PMPML मधील ज्युनियर क्लार्क प्रमोशन पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थकारण, बस खरेदी, कंत्राट प्रक्रियेतील अनियमितता यांच्या निषेधार्थ स्वारगेट येथील PMPML कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी महिला विंगच्या प्रमुख आहेत महाराष्ट्र राज्याचे, आणि त्यांना पाठीशी घालतायत कोणतं देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे त्यांना पाठीशी घालतायत. आम्ही आचारसंहितेच्या वेळेला पत्र दिलं होतं, त्याही वेळेला सांगितलं परत 500 बसेस भाड्यावर घेतले. ते बसेस भाड्यावर घ्यायचं कुठलंही प्रावधान कुठलाही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये ठराव नसताना, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये इतर डायरेक्टर्स म्हणजे दोन्ही महापालिकेचे आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष, त्यानंतर आयुक्त कुणालाही न विचारता 84 रुपयांनी ठरलेलं पर किलोमीटरचं 500 बसेस यांनी 91 रुपयांनी घेतलं, कुणालाही न विचारता. प्रत्येक किलोमीटर पाठीमागे 4-4, 5-5 रुपये जास्त दिले. म्हणजे तेच जवळजवळ 150-200 कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी तिथं केला. परत त्यांच्या वर्कशॉप मध्ये जो स्पेअर पार्ट लागतो, ते स्पेअर पार्ट आपल्याला अधिकृत कंपनीकडनं खरेदी न करता MRP वर 20% जास्त पैसे देऊन ते तुम्ही खरेदी केले. आणि असं सगळं असताना सुद्धा पुणे महापालिकेचे आयुक्त असतील, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त असतील, दोघंचे दोघं गप्प बसले. आम्ही मुख्य सभेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला की ह्याच्यावर चौकशी झाली पाहिजे. त्याबरोबर आपल्या अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज साहेब त्यांनी काहीतरी चौकशी केली, पण अहवाल कुणाला द्यायला तयार नाही. अहवाल कुणावर द्यायचा नाही, कारवाई कुणावर करायची नाही. मग ह्याचा अर्थ असा आहे की वर मुख्यमंत्र्यापासून तर खालपर्यंत आपण सगळे त्या टक्केवारीमध्ये वाटेकरीमध्ये आहात का, हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर उपस्थित राहतो. आणि आम्ही आंदोलन करण्याचं तुम्हाला 9 तारखेला पत्र दिलं होतं. आज बोर्ड ऑफ डायरेक्टरची 12 तारखेला मीटिंग असताना आज अचानक बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग का कॅन्सल केली? आज त्या देवरेंचा अचानक काल रात्री बंदी का केली? कुठंतरी शिंकतीये हे आमच्या लक्षात येतंय. आणि पुणे शहराच्या करदात्याचा पैसा ज्या पद्धतीने लुटला जातोय, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असणार हे PMPL, या देवरेंवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. जे अधिकारी आणि जे पदाधिकारी त्यांना जर वाचवत असतील तर त्यांच्यावर सुद्धा तीच पद्धतीची कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी. त्या लोकांनी कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना स्टे म्हणण्यापुरता 18 तारखेपर्यंतचा स्टे दिलाय. आज आमचा हाच प्रश्न आहे की जर तुम्ही शैक्षणिक पात्रतेने आणि तुम्ही योग्य रीतीने जर तुम्हाला पदोन्नती मिळाली तर मग तुम्हाला कोर्टात जायची गरज काय भासते? त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ते सेवक भेटायला आले होते. आम्ही त्यांना बोललो की फक्त आम्हाला नावं तर द्या, तर त्याच्यामधले ते म्हणे 189 पैकी ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलं आम्ही 6 लाख 8 लाख रुपये दिलेत. आता आम्ही काही जणांनी कर्ज काढून पैसे दिलेत. आमच्या पोटावर आमच्या ह्याच्यावर हे गदाई. मी म्हणलं आमचा लढा न्यायाने आणि कायद्याने आहे. तुम्ही कोर्टामध्ये जी पायरी उचलली तुमची उचलू द्या. इथं जो अन्याय झालाय आणि भ्रष्ट कारभार जो देवरे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात झालाय त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि जर ती फौजदारी कारवाई झाली नाही तर या आव्हाडांना पुढच्या वेळेला पुणे शहरामध्ये घेराव घातला जाईल, एवढी आम्ही त्यांना आज चेतावणी देतो. रोहित टिळकांबद्दल बोलूया, ज्यांना टिळकांचं घराणं आम्ही मानत नाही. रोहित टिळकांना आम्ही व्यक्तिगत मानतो आणि आपल्याला कल्पना असेल जर काँग्रेसमध्ये तुम्हाला असायचं असेल तर काँग्रेसची विचारधारा त्याच्याशी आपण बांधील असले पाहिजे. ज्या दिवशी आपण लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार मोदींना देता, ज्यांच्यावर मोठमोठ्या दंगली आणि खुनीचे तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्याच वेळेला तुम्ही लोकमान्य टिळकांचा वारसा घालवलाय असं आम्ही स्पष्टपणे मानतो. आणि त्यांनी जाण्या अगोदर त्याच वेळेला काँग्रेसने त्यांना लांब केलेलं होतं. तुम्ही तर पाहिलं असेल, आम्ही त्यांच्या बरोबर एका स्टेज सुद्धा शेअर करत नव्हतो, कारण त्यांची विचारधारा वेगळी होती. त्यांना लकलाभ, जिथं त्यांना पोळी दिसेल तिथं ते पळत असतात, म्हणून त्यांच्या बरोबर आम्हाला काही जास्त बोलायचं. पारस मोथा यांचा रिपोर्ट.